बिबट्याची दहशत खूप मोठ्या प्रमाणात जाणवली। आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की या बिबट्याच्या सफारीविषयी अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात कागदावर काही झालेलं दिसत नाही। काय सांगाल याबद्दल? आपलं काय योजना? खरं म्हणजे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव हे आपल्या क्षेत्रामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे। वन विभागाला त्याच्यावर नियंत्रण करता आलेलं नाही। दुसऱ्या बाजूला आम्ही बिबट सफारी पार्क उभा करतोय। त्याच्यासाठी मी स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात बैठक घेतली। जुन्नरमध्ये बिबट सफारी करण्याचा फायनल झाला। त्यानंतर त्याच्यावर 80 कोटी रुपयाचा निधी बजेटमध्ये मिळवून दिला। पण बिबट सफारी पार्क करून त्यात काय होणार नाही। आमचा प्रयत्न जो आहे त्या पार्कमध्ये जास्तीत जास्त बिबटे तिथं राहतील। आता सुद्धा 40 बिबटे तिथं आहेत माणिकडोहमध्ये। माझा अपेक्षा आहे की 250-300 बिबट्यांना तिथं ठेवलं तर एक चांगल्या प्रकारे जनता सुरक्षित राहील। मी वन अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या। खासदार नसताना मी दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीतल्या वन अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या। केंद्र सरकारच्या मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव दिलेला आहे। बिबट सफारी पार्क हा पर्याय नाही, तो होतोय। ते पर्यटनच आहे, ते सफारी पार्क हे पर्यटन आहे। माझ्या दृष्टीने सुरक्षितता लोकांच्या दृष्टीने असेल तर ते 250-300 बिबटे एका ठिकाणी आणणे किंवा त्यांना निवारा उभा करून देणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे।